आता आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि आपण खायला घेऊ. नमस्कार, सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण झटपट पनीरची भाजी, तेही हॉटेलसारखी कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे. आता वाटण करायला आपल्याला वेळ नसेल आणि पटकन पाहुणे पण येणार असेल तर आपल्याला प्रश्न पडतो की पनीरची भाजी झटपट कशी बनवायची. तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ही उंबरची मटर पनीर मसाला प्रीमिक्स आहे. हा जर मसाला वापरून जर पनीरची भाजी केला तर ती आपण जशी हॉटेलला मिळते त्या पद्धतीची आपल्याला झटपट आणि झणझणीत भाजी तयार होते. तर आपण ही कशी बनवायची तुम्हाला दाखवते. चला, मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी मी घेतलेले साहित्य दाखवते. मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, 100 ग्रॅम ग्रीन पीस घेतलेला आहे, 2 टोमॅटोची प्युरी केलेली आहे, उंबर कंपनीचे मटर पनीर मसाला प्रीमिक्स घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडी, आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे. इतक्या कमी सामानामध्ये आपली पनीरची भाजी हॉटेलसारखी तयार होणार आहे. भाजी बनवण्याच्या आधी आपण पहिला जे प्रीमिक्स आणलेलं आहे होतं ते पहिला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. प्रीमिक्स मी पहिला काढून घेते एका बाउलमध्ये. हा फक्त एकच मसाला आपल्याला घालायचा आहे, वरून कुठलाही मसाला आपल्याला घालायचा नाही, कारण यामध्ये सगळे जिन्नस असतात. आपण जो मसाला काढलेला होता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी ही पेस्ट बनवून घेते. पूर्ण गाठी मी फोडून घेतलेला आहे आणि या मसाल्यामध्ये मी 1 ग्लास भर पाणी घालून घेतले. आता ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि मी आता हे बाजूला ठेवते. आपली आता कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेते. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी पनीर आहे ते भाजून घेते. तुम्ही याला शॅलो फ्राय सुद्धा म्हणू शकता. पनीर छान भाजून झालेले आहे, ते मी आता काढून घेते. अशा पद्धतीने मी पनीर पूर्ण लाल भाजून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये मी अजून 1 चमचा तेल घालते, कारण आपल्याला हॉटेल सारखी बनवायचे म्हटल्यावर तरी तर पाहिजेलच, म्हणून मी त्यामध्ये अजून 1 चमचा तेल घातलेला आहे. आपलं तेल छान कडलेलं आहे, त्यामध्ये मी टोमॅटोची जी प्युरी केली होती, 2 टोमॅटोची प्युरी आहे ती मी आता या तेलामध्ये घालून घेते. आता ही प्युरी आपण छान तेल सुटोस्तोपर्यंत भाजून घेऊ. ह्याचा कलर चेंज झाला की आपण समजायचं की आपले टोमॅटोची प्युरी छान भाजली गेलेली आहे. आता आपल्या ह्या प्युरीला तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये जे आपले ग्रीन पीस म्हणजे वटाणा होता तो मी छान असा परतून घेते. आता आपण असा वटाणा शिजवून घेऊ आणि 5 मिनिट त्याला झाकून ठेवू. आपण आता वटाण्याला छान एक वाफ दिलेली आहे. आता त्यामध्ये जे आपण प्रीमिक्स म्हणजे बनवले होते, म्हणजे जी पेस्ट बनवली होती ती आपण यामध्ये घालून घेऊ. जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती आता आपण या तेलामध्ये घातलेली आहे. ती आता छान परतून घेऊ आणि एक 5 मिनिटं उकळी येऊन देऊ त्याला. आता आपले छान ही उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण जे तळलेलं पनीर होतं, म्हणजे फ्राय केलेलं पनीर होतं, ते मी आता यामध्ये घालून घेते. अशा पद्धतीने माझी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे हॉटेल सारखी. तुम्हाला जर ह्याला जर तडका मारायचा असेल तर तुम्ही मारू शकता. त्यावर आता आपण तडका मारून घेऊ. आता आपले तेल गरम झालेले आहे, मी गॅस बारीक करून घेते, किंवा तुम्ही बंद करू शकता. का बंद करायचं, कारण नाही तर आपली मिरची पावडर जळली जाते. तडका मारायचा आहे ना आपल्याला फक्त. आता
तडका तयार झालेला आहे, तुम्ही आता मारून घेते. हे पहा किती छान आपली भाजी तयार झालेली आहे. कलर ही पहा कसा छान आलेला आहे. आपला हॉटेल सारखा झणझणीत मटर पनीर मसाला तयार झालेला आहे. तुम्ही जर उंबरचा प्रेमिक्स मागवला तर तुम्हाला अशा पद्धतीने हॉटेल सारखी अशी छान भाजी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जर मागवायचं असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही फोन करून तुम्ही हा प्रेमिक्स मागवू शकता. आता आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि आपण खायला घेऊ. आपली जर पनीरची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहिलाच असेल जशी हॉटेलला मिळते त्या पद्धतीची. आणि त्याच पद्धतीने आपल्या जर पनीर बटर मसाला किंवा पनीर टिक्का बनवायचा असेल घरच्या घरी हॉटेल सारखा, तर यांची उत्पादने हे तयार आहेत. आणि तुम्ही हे दोन्ही प्रेमिक्स तुम्ही मागवू शकता. आणि ही जर तुम्ही मागवला तर तुम्हाला जशी हॉटेलला मिळते त्या पद्धतीची आपली भाजी घरच्या घरी तयार होईल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.